नमस्कार. वर्ल्ड ऑफ शोभा या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत. मी आज आंघोळीसाठी घरच्या घरी साबण कसा बनवायचा आपल्याबरोबर शेअर करते. मी इथे बाउल घेतलाय. मी बनवते चंदन सोप. चंदन पावडर घेतलेली आहे 1 चमचा, आणखी 1 चमचा, टोटल 2 चमचे चंदन पावडर. 1 चमचा मी आंबे हळद घेतलेली आहे. आपण स्वयंपाकाच्या मसाल्याच्या डब्यातली हळद वापरायची नाही. ही पहा, मी पॅकेटमधली आंबे हळद वापरलेली आहे. मिक्स करते. हळद आणि चंदन दोन्हीमध्ये गुणधर्म आहेत. मी इथे सोप बेस घेतलेला आहे. किती तुम्हाला क्वांटिटीमध्ये साबण बनवायचा तितका तुम्ही सोप बेस घेऊ शकता. आता कट करते. सोप बेस बारीक कट करते. मी इथे ड्राय भांडं घेतलेलं आहे. त्यामध्ये सगळं ॲड करते. एका भांड्यामध्ये मी पाणी उकळत ठेवलेलं आहे आणि ते पाणी आता उकळलेलं आहे. त्यामध्ये हे भांडं ठेवायचं आहे. यामध्ये पाणी लागता कामा नये. मिक्स करायचं म्हणजे मेल्ट होईल सोप बेस. पाहू शकता, असा मेल्ट व्हायला हवा सोप बेस. हा पहा, ही चंदन आणि हळद पावडर मिक्स केलेली ॲड करते. यामध्ये रंगही सुरेख येईल आणि साबणही छान तयार होईल. पटकन मिक्स करते. मी चंदन आणि आंबे हळद वापरली, त्यामुळे त्याचा असा रंग आलेला आहे. आता हे मिश्रण तयार आहे. हा सोप मोल्ड आहे. त्यामध्ये मी सेट करते साबण. पंधरा मिनटं मी साबण फ्रीजमध्ये ठेवून सेट करून घेते. फ्रीजमधून काढलाय. पाहते साबण. तुम्ही पाहू शकता किती छान तयार झालेला आहे साबण. हा पहा, स्क्वेअर शेपमध्ये बनवलेला साबण. आंबे हळद वापरली आहे म्हणून रंग असा आलेला आहे. किती छान दिसतोय तो साबण. पहा बरं, हार्ट शेप, राऊंड शेप. हा चंदन सोप बनवलेला मी आता तुम्हाला हाताला लावून दाखवते. हळदीचा वापर केलेला आहे. तुम्ही पाहू शकता किती छान त्याला फेस येतोय साबणाला. तुम्ही पहा किती स्वच्छ झाले आहेत माझे हात. घरच्या घरी साबण कसा बनवावा मी आज बनवून दाखवलेला आहे. व्हिडिओ शेअर करा, व्हिडिओला लाईक करा आणि वर्ल्ड ऑफ शोभा चॅनलला सबस्क्राईब करा. आणखी नवीन नवीन रेसिपी अँड व्लॉग्स मी आपल्यासमोर घेऊनच येणार आहे. नमस्कार.